नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मंडळी, तुम्ही कधी गाणारे दगड आणि बोलणारे पाषाण ऐकलेत का? या लाईव्हच्या माध्यमातून आपण तेच पाहतो। या ठिकाणी आपल्याला आगळंवेगळं असं प्रदर्शन पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण पाहिलं तर गाणारे दगड आणि बोलणारे पाषाण याचं अनोखं असं प्रदर्शन आपल्याला ठाण्यामध्ये भरलेलं पाहायला मिळते। आज आपण आलो आहोत ठाण्यातील ब्राह्मण सोसायटी ब्राह्मण सेवा संघ या हॉलमध्ये, आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गाणारे दगड आणि बोलणारे पाषाण असं आगळंवेगळं या ठिकाणी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते। आणि हे प्रदर्शन सुरू झालेलं आहे, आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहू शकतो नागरिकांची देखील हे प्रदर्शन पाहण्यासाठी हजेरी लावण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अनोखं असं प्रदर्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गाणारे दगड आणि बोलणारे पाषाण, कधी पाषाण कधी दगड आपण बोलताना पाहिलाय का, ऐकलाय का? तर हे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे, ते म्हणजे ठाण्यातील ब्राह्मण सोसायटी ब्राह्मण सेवा संघ या हॉलमध्ये हे अनोखं असं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत प्रभाकर कुंटे सर, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊयात। सर, नेमकं काय सांगाल, बोलणारे दगड गाणारे पाषाण ही कन्सेप्ट नक्की कशी आहे, काय माहिती? नमस्कार, माझं नाव प्रभाकर मोरेश्वर कुंटे। माझे आई वडील मोरेश्वर केशव कुंटे आणि विजया मोरेश्वर कुंटे यांनी वानप्रस्थ तीर्थयात्रा ही कन्सेप्ट धरून संपूर्ण महाराष्ट्रातली या गाडीवरनं 18,000 मंदिरं बघितली। आणि एवढी मंदिरे बघत असताना त्यांना ज्या मंदिरामध्ये असा घंटेर आवाज येतो, जे आता तुम्ही ऐकता आवाज, ते गाणं दगड म्हणजे काय, तर आपल्या खाडीमध्ये असे दगड मिळतात ज्यातनं घंटेर आवाज येतो। त्याचं कारण असं की त्या दगडामध्ये लोखंडाचं प्रमाण जास्त असतं आणि मग त्याच्यातनं ध्वनी निघतो आणि ते थोडेसे आतनं पोकळ असत। असे दगड आम्हाला हे सासवडजवळ वडील जेव्हा मंदिरं बघत होते तेव्हा त्यांना मिळाले, आणि मग आम्ही संगीतकाराकडनं त्यातनं स्वर काढून घेतले की जर दगडांमध्ये आवाज येतो, म्हणून या प्रदर्शनात मी कन्सेप्ट असेल की गाणारे दगड बोलणारे पाषाण म्हणजे काय, तर दगडांमध्ये पण आवाज येऊ शकतो आणि दगड पण बोलू शकतात, त्याचं पण संगीत निघू शकतं, अशी एक कन्सेप्ट आहे। आपण इथे जे प्रदर्शन आता भरवले ठाण्यामध्ये ब्राह्मण सेवा संघामध्ये, ते 2 हातापासून 42 मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तींचं प्रदर्शन आपण इथे बघितलं आहे। आता मी तुम्हाला नेतोय 2 हाताचा वेतोबा। 2 हाताचा वेतोबा जो आहे, नॉर्मली वेतोबा जो असतो तो वेतोबाचा तांदळा असतो, म्हणजे दगडाचं स्वरूप असतं त्याला। पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेतोबाची मंदिरं आहेत, वेतोबाच्या मूर्ती आहेत, असे वेतोबा बघायला मिळाले। नॉर्मली बलराम आणि कृष्ण असं मंदिर नसतं, पण तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बलराम आणि कृष्णाचं मंदिर दिसते, ज्याच्यामध्ये बलरामाला 2 हात आहेत आणि कृष्णाला 4 हात आहेत, असं हे 4 हाताचं मंदिर आहे। ही सगळी 2 हातापासून 42 मूर्ती आहेत, वेगळ्या ठिकाणची 2 हाताची 4 हाताची मूर्ती आहे। हा 2 हाताचा हनुमान आहे। ठाण्यामधली ही 2 मंदिरं आहेत तुमची, की 2 हाताचा मारुती आणि गणपती आहे मंदिर आहे। ही अर्धनारी नटेश्वराची मूर्ती आहे, 4 हाताची, संपूर्ण पाषाणाची कोरलेली मूर्ती आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचे जे पार्वती आहे, पार्वती नाकामध्ये दत घालण्याकरता पण त्यांनी होल केलेलं आहे, एवढं कोरीव काम केलेलं आहे। वराची मूर्ती नॉर्मली बघायला मिळत नाही, वराची मूर्ती पण इथे ठेवलेली आहे। तसंच सोपानकाकांच्या मंदिरामध्ये हे एक म्युरल आहे की जे दोन्ही बाजूंनी कोरलेलं आहे। एका साईडला शेषीय विष्णू, एका साईडला देवता आहेत, पण या दोन्ही म्युरलमध्ये शेषीय विष्णूच्या डोक्याचं पाणी ओतलं तर संपूर्ण पाणी आतनं फिरून बाहेर पायापासून पडतं, तसं देवतांच्या डोक्यावरती पाणी ओतलं तर त्यांच्या पायापासून बाहेर पडतं, अशी दोन्ही बाजू कोरलेली ही मूर्ती आहे। अशा ह्या सगळ्या मूर्ती आहेत। आता दुसरा विषय जो इथं आपण मांडला आहे तो आहे ज्या मंदिरामध्ये सायन्सचा वापर केला गेला आहे अशा मंदिरांचा आहे। आपण जर बघितलं तर किरणोत्सव, म्हणजे जो महालक्ष्मी मंदिरात होतो, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये किरणोत्सव होतो, तसाच किरणोत्सव शिखर शिंगणापूर जे मंदिर आहे तिथे रोजचं पहिलं सूर्याचं किरण त्या शंकराच्या पिंडीवर पडतं, अशी तिथे सोय केलेली आहे। हा पण सायन्सचा भाग आहे। अशी खूप सारी मंदिरे आपण इथे लावलेली आहे। ह्या मंदिरामध्ये सायन्सचा वापर केला असा गेला की म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त 4 अशी मंदिरं आहेत ज्याच्यामध्ये शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना मूळ असा आवाज येतो, ज्याला शिवनाथ किंवा सिंहनाथ म्हणतात। त्याचं कारण असं की ह्याच्या मागं सायन्स म्हणजे तिथं जे स्ट्रक्चर केलं आहे, आभार तयार केला आहे, तो अशा पद्धतीने केला की त्याच्यामध्ये आवाज घुमेल। इतर कुठल्याही मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये असा आवाज येत नाही। दुसऱ्या इथे दीपमाळा दिसतात तुम्हाला। या दीपमाळा ज्या आहेत, या दोन्ही दीपमाळा हलतात आहेत, एक दीपमाळा आली की दुसरी दीपमाळा हलते, आणि दोन्ही दगडाच्याच आहेत। अशा 3 दीपमाळा वडिलांना बघायला मिळाल्या, ज्या दगडाच्या आहेत आणि त्या हलतात। दुसरं असं की जो मॅग्नेटचा वापर केला गेलेला आहे, अंतरिक्ष पार्श्वर मंदिर जे आहे शिरपूरचं, तिथे ही मूर्ती अधांतरी आहे। त्याच्या 4ही बाजूने असं लोचुमाचं वातावरण तयार केलं की त्याच्यामुळे ती मूर्ती अधांतरी आहे। जसं हे दगडांचं बघितलं तसं देगलूर जवळ सुद्धा दगडाच्या बाहेर त्यांना दगड मिळाले की त्यातला आवाज येतो, या सिंहासनातला आवाज येतो। कुठेही मारलं तर घंटेरका सिंहासनातला आवाज येतो, घंटेरका। चामोशीचं जे मंदिर आहे
गडचिरोलीमध्ये. तिथे पण हे मंदिर आहे, तिथे पण मंदिराच्या एका दगडातनं छान आवाज येतो, अशी मंदिर आहे. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी नागरिक देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. या ठिकाणी सुंदर असं गाणारे दगड, बोलणारे पाषाणचा या ठिकाणी वेगळं असं प्रदर्शन आहे. मॅडम काय सांगाल या एक्झिबिशन मध्ये तुम्ही ह्यातला जास्त हा साथ वरचा आहे त्यामुळे जास्त चांगला येतो आणि प्रत्येक ठिकाणी हे बघ वेगवेगळे आवाज येत आहेत, वेगवेगळे आवाज येत आहेत. हे बघ इथं चांगलं मिळतंय आणि माहिती खूप छान आहे, माहिती खूप छान आहे. आणि यातली काही आम्ही बघितलीत, 3-4 तरी बघितलीत, पण जास्त खूप काही बघितली नाहीत आणि काही एवढं माहिती नाही आहे आम्हाला. ठाण्यातलं गोखल्यांचं आणखी अशी 3-4 बघितलीत, हेदवीचा गणपती, पण बाकी खूप बघितली नव्हती. त्यामुळे आहे हे चांगलं आहे आणि माहितीपूर्ण आहे. कसा अनुभव आहे तुमचा या एक्झिबिशन? नाही, फारच म्हणजे एंट्री केल्यानंतर तर विलक्षणच मला अनुभव आला. आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणपती की जे खरोखर बघण्यात नाही आले. गुरु म्हणजे विष्णू, अनेक म्हणजे वराह ह्या मूर्ती फार कमी बघायला मिळतात. आणि तरंगणाऱ्या विटा ह्या देखील एक जरा वेगळंच जाणवलं. आणि हे जे इथे जलतरंग माध्यमातनं जे इथे दगड आहेत ना, एकाच दगडामध्ये ना अनेक ठिकाणी वाजवल्यानंतर ना अनेक स्वर मला जाणवले स्वतःला. आणि त्या म्हणाल्या तसंच वर्षा 6 आणि नी हा अतिशय म्हणजे एखादा तल्लख गायक असतो ना, शास्त्रीय गायकातला तल्लख, तो त्यांच्या स्वराला जुळणारच. मी तर त्यातली कोणीच, मला काही त्यातलं तेवढं मी झिरो माइंडेड आहे क्लासिकल म्युझिकमध्ये. पण मला अतिशय तो सा आणि नी हा त्या दगडातनं अनेक स्वर जाणवले मला. आणि फारच उत्कृष्ट, देखनीय आणि पुन्हा पुन्हा एक वर्ड हे वाचण्यासारखी माहिती खूपच छान मिळाली. खूपच छान वाटलं. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो या एक्झिबिशनमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवला आहे आणि सुंदर सुंदर प्रकारचं या ठिकाणी त्यांनी मनोगत व्यक्त केलं. सर, मी पुन्हा सरांकडे येईल. सर, इथे वेगवेगळे पाषाण आहेत आणि या पाषाणाविषयी अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांना काय द्या? हां, हे पाषाण जे आहेत, वडील जेव्हा सासवड तालुका बघत होते तेव्हा ते सासवड तालुक्यात फिरताना पेठ घोडेगाव म्हणून आहे, तिथे त्यांना पाथरवट फरशीचं काम करत होते, दगडांची फरसबंदी करत होते. तिथे त्यांना मोठे दगड मिळाले ज्यातनं घंटेरका आवाज येत होता. आणि त्यांनी रिक्वेस्ट केल्यावरती तिथल्या ट्रस्टीने ते दगड आम्हाला पुण्यात आणून दिले. आणि मग संगीतकारांनी त्यातनं स्वर काढून घेतले. ते असे स्वर आहेत. मिलिंद तुळांकर म्हणून जे संगीतकार आहेत त्यांनी याच्यातनं स्वर काढून घेतले. आणि स्वतः मिलिंद तुळांकर याच्यावरती खूप चांगली गाणी वाजवतात. म्हणजे याच्यावरती तुम्हाला त्याला पेटी वाजवता येते, त्याच्यावर गाणं वाजवू शकतो, असे हे स्वर आहेत. आणि दगडांवर सर आपण लिहिलेलं पण आहे सारेगम. हो, ते स्वर कळावे म्हणून तसं लिहून ठेवलेलं आहे. ते सारेगम पद्धतीनं ते ज्या 6 मधनं फक्त 7च आवाज येतो. रे फक्त रेमधनं आवाज येतो, ग मधनं गचा आवाज येतो, म आहे म मधनं आवाज येतो. हा प जो आहे पत वाजतो, कुठेही बाजूला तरी प येतो, ढ आहे. हे सगळे शुद्ध स्वर आहेत, त्यामुळे त्याचा आवाज येतो. आणि त्याच्यावर शुद्ध स्वराची जी गाणी आहेत ती त्याच्यात तुम्ही वाजू शकता. सर, या ठिकाणी अजून एक असं आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे तरंगणाऱ्या विटा आहेत, ज्या उल्लेख केला तुम्ही मगाशी, तर त्या कशा असणार आहेत काय माहिती? हां, मी तुम्हाला दाखवतो तरंगणाऱ्या विटा. दोन विटा, ह्या ज्या विटा आहेत या बुलढाणा जिल्ह्यात मिळाल्या वडिलांना. याचा बेसिक ह्या विटांचा जो उपयोग आहे, हा उपयोग आपली जी शिखरं पूर्वी बांधत, उंच शिखरं जी बांधत, त्या शिखरांकरता शिखरांचं जे कळस आहे त्या शिखरांच्या विटांकरता हा विटांचा उपयोग करतात. आणि त्या विटा तयार करत शिखरांकरता आणि त्या हलक्या बनवत. त्या हलक्या असल्यामुळे आज पाण्याचा अंतर दिसत आहे. साधारणतः 1000-1200 वर्षापूर्वीच्या विटा असतील. आणि याचा उल्लेख भृगुसंहिता, कश्यप संहिता जी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये बांधकाम कसं असावं किंवा विटा कशा तयार कराव्या असा जो उल्लेख आहे त्या संहितांमध्ये आपला उल्लेख आहे. आणि याच्यामध्ये असं दिलं की या विटांचं आयुष्य 1000 वर्ष आहे. आणि आज तरण दिसतात आहेत. हे अवशेष आहेत ते लोकांना दाखवण्यासाठी ठेवलेत. लोकांनी जरूर याचा लाभ घ्यावा. नक्कीच आपण पाहू शकतो ठाण्यामध्ये हे सुंदर असं आगळंवेगळं या ठिकाणी एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे, प्रदर्शन आहे, ज्यामध्ये विविध आपण पाहिलं की या लाईव्हच्या माध्यमातून विविध मंदिरांचे या ठिकाणी अवशेष आहेत आणि त्यांचे फोटोज आहेत आणि त्या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी माहिती देखील दिली गेलेली आहे. भव्य दिव्य हे असं प्रदर्शन आहे आणि ठाणेकरांनी देखील गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा एक्झिबिशनमध्ये आपण जर पाहू शकतो या ठिकाणी वेगवेगळी पुस्तकं देखील आहेत. सर, या पुस्तकांविषयी काय माहिती द्याल? म्हणजे वडिलांनी जेव्हा एवढी मंदिरं बघितली तेव्हा सगळ्यांचं म्हणणं पडलं की याचं डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे. म्हणून त्यांनी जिल्हावार 16 जिल्ह्यांची पुस्तकं निर्माण केली. त्यात तुमचं रत्नागिरी, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, लातूर,
परभणी, हिंगोली, वर्धा, सांगली जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यांची पुस्तकं तयार झालीत. आणि जेव्हा एवढी मंदिरं बघितल्यानंतर जे वेगळेपण आढळलं त्याच्यामध्ये त्यांनी रामाचा वनवास, ऋषीमुनी, आपण गोत्र म्हणतो ते गोत्र प्रत्येकाला असतं, मग त्या गोत्रावरती एक पुस्तक लिहिलं ऋषीमुनी म्हणून. देवाचे हात म्हणून जे पुस्तक आहे इथे जे आपण देवाचे हात लावले त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. कारण पुस्तकामध्ये सविस्तर माहिती देते ते, प्रदर्शनामध्ये सगळ्यांना एवढी माहिती वाचायला वेळ नसतो, म्हणून पुस्तकामध्ये सगळी सविस्तर माहिती. जवळजवळ त्यांनी 30 ते 35 पुस्तकं आतापर्यंत लिहिली आहेत आणि अजून जी उरलेली पुस्तकं आहेत हे त्यांचं काम मी पुढे करतो आहे आणि हे पुढची पुस्तकं छापायचं आमचं काम चालू आहे पुढे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पुस्तक आपण करतो आहे पुढे. त्याच्याकरता लोकांनी जास्तीत जास्त मदत केली तर सिंधुदुर्ग पुस्तक लवकरात लवकर आपण प्रकाशित करू शकू. सर, जाता जाता एक विचारेल, तुमच्या आईवडिलांचा वारसा तुम्ही घेऊन हे सगळं प्रदर्शन दाखवत आहात. इतर पिढीला जी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, जी अशा गोष्टींमध्ये कुठेतरी अलिप्त आहे, तर अशा पिढीला आणि आत्ताच्या जनरेशनला तुम्ही सर काय सांगा? मी एवढंच सांगेन की आपल्या पूर्वीच्या काळी जसं आपल्या मंदिरांमधनं सगळे व्यवहार मंदिरांमध्ये व्हावे आणि नुसतं मंदिरात गेले की देवाला दर्शन न करता लोकांनी त्या मंदिरामध्ये काय वेगळेपण आहे ते बघावं, जेणेकरून आपली मंदिरं अजून चांगल्या अवस्थेत येतील आणि त्या मंदिरांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मी एवढंच सांगेन. नक्कीच आपण पाहू शकतो ठाण्यातील ब्राह्मण सोसायटी या ब्राह्मण सेवा संघ हॉलमध्ये स्थापत्य कला आणि संगीत याचं एकमेव मिश्रण आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळालं. तुम्हाला पण हे प्रदर्शन पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता. अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.